Hello friends, I'm your teacher Dr. Rahul Deshpande. Today we are going to learn about the safe environment in OT, that is operation theater. In the operation theaters or operating rooms, it is needed to keep the safety at the priority. Safety of patients, staff, doctors and whoever is present in that area, it is most important. थिएटर डिझाईन करत असताना दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. पहिली आहे ऑपरेशन करत असताना झालेल्या जखमांमध्ये इन्फेक्शन न होणे आणि दुसरी म्हणजे पेशंट आणि तेथे काम करणाऱ्या स्टाफची सुरक्षा म्हणजेच सेफ्टी. आता आपण डिझाईन फीचर्स विषयी पाहूयात. सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी इन्फेक्शन होण्यापासून सुरक्षा, आग, स्फोट, केमिकल्स आणि इलेक्ट्रिकल या वैशिष्ट्यांचा समावेश केला जाऊ शकतो. वर्दळीचे सुयोग्य नियोजन, ओटीमधील मटेरियल हँडलिंग, डिस्पोजेबल सिस्टीम, पॉझिटिव्ह प्रेशर आणि सर्वत्र स्वच्छ समान वातावरण, उच्च प्रवाह, व्हेंटिलेशन या सर्व गोष्टी सुरक्षित शस्त्रक्रियेच्या वातावरणास कारणीभूत ठरतात. आता आपण ओटीमधील सुरक्षितता पाळण्यासाठी फॉलो करण्यात येणाऱ्या प्रत्येक पॉईंट्सची डिटेलमध्ये माहिती घेऊया. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट आहे ट्रॅफिक फ्लो. आपल्याला माहीत आहे मित्रांनो की रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवत असताना आपल्याकडे ट्रॅफिक रूल्सचे पालन करणे आवश्यक असते, अन्यथा ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. तसेच ओटीमध्ये सुद्धा पेशंट आत येण्यासाठी, स्टाफ आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्टराईल केलेले व वापरलेले मटेरियलची ने-आण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केलेले असतात. ऑपरेशन रूममध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी याच मार्गांचा वापर केला जातो. योग्य पेशंट योग्य ऑपरेशन रूममध्ये गेला तरच दुर्घटना आणि चुकी ही टाळल्या जाऊ शकते. ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वांनीच नियमांचे पालन केले तरच रुग्णांना योग्य उपचार देता येतील, नाहीतर तेथे पण गर्दी होऊन इन्फेक्शन व इतर प्रकारचे ॲक्सिडेंट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ओटीचे डिझाईन करताना ही खबरदारी घेणे आवश्यक असते. आपल्याला हे माहीत आहे की भारतात रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालतात. तसेच ओटीमध्ये सुद्धा काही नियम बनवलेले असतात. ओटी रूममध्ये जाण्या अगोदर आपण तेथील विविध एरियाजची माहिती घेऊयात. अनरेस्ट्रिक्टेड एरियाज. या एरियामध्ये रुग्ण, नातेवाईक व स्टाफ इतरत्र वापरलेले कपडे घालून जाऊ शकतो. या ठिकाणची वर्दळ ही लिमिटेड नसते. सेमी रेस्ट्रिक्टेड एरियाज. यामध्ये प्रोसेसिंग किंवा स्टोरेज एरियाचा समावेश होतो. या प्रकारच्या एरियामध्ये ओटीकडे जाणारे कॉरिडॉरचा पण समावेश होतो. या ठिकाणी सर्वांनी ओटीचा ड्रेस घालणे बंधनकारक आहे. या एरियामध्ये पेशंटने पण गाऊन व डोक्याला टोपी घालणे बंधनकारक असते. तिसरा आहे रेस्ट्रिक्टेड एरिया. या प्रकारामध्ये जेथे ॲक्च्युअली ऑपरेशन्स होतात अशा ऑपरेटिंग रूम्स, क्लीन कोर सिंक आणि स्क्रब एरिया म्हणजे जेथे ऑपरेशन पूर्वी व नंतर हात स्वच्छ केले जातात असा एरिया यांचा समावेश होतो. या एरियामध्ये सर्जिकल गाऊन व मास्क घालणे बंधनकारक असते. आता आपण पेशंट आत व बाहेर कसा आणला जातो ते पाहूयात. पेशंट सुरुवातीला कॉमन कॉरिडॉरमध्ये आणला जातो. तेथून त्याला रिकव्हरी रूममध्ये आणले जाते. तेथील प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्याला ऑपरेटिंग रूममध्ये आणले जाते. ऑपरेशन झाल्यानंतर
याच मार्गाने त्याला वापस नेले जाते. यानंतर आपण ओटीचा स्टाफ व सर्व डॉक्टर्स आत कसे येतात याचा ट्रॅफिक पॅटर्न पाहू. सर्व स्टाफ हे आत आल्यानंतर सर्वप्रथम चेंजिंग रूममध्ये इतरत्र वापरलेले कपडे, ज्याला आपण स्ट्रीट क्लॉथ्स म्हणतो, ते बदलून ओटीचा ड्रेस घालतात. यानंतर स्क्रबअप एरियामध्ये ऑपरेशन करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले जातात. त्यानंतर सर्जिकल गाऊन घातला जातो, हँड ग्लव्ज घातले जातात. त्यानंतर सर्वजण ऑपरेशन रूममध्ये ऑपरेशनसाठी प्रवेश करतात. ऑपरेशन झाल्यानंतर याच मार्गाने प्रथम स्क्रबिंग एरियामध्ये हात स्वच्छ धुतल्यानंतर चेंजिंग रूममध्ये ओटी ड्रेस काढून स्ट्रीट ड्रेस घालून बाहेर येतात. ऑपरेटिंग रूमच्या एका बाजूला स्टरलायझेशन रूम असते, जेथे सर्व इन्स्ट्रुमेंट्स व इक्विपमेंट्स आणि लिनन यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. ऑपरेशन रूमच्या दुसऱ्या बाजूला एक एरिया असतो, जेथे वापरलेले लिनन, पेशंटचे कपडे, गाऊन डिस्पोज करण्याचे मटेरियल टाकले जाते. या ठिकाणी आपण ओटीमध्ये काम करणारे महत्त्वाचे 4 व्यक्ती पाहू शकतो. एक आहे नर्सिंग स्टाफ, 2 ओटी ब्रदर, 3 आहे टेक्निशियन आणि 4 सर्जन. पेशंटला अशा पद्धतीने ट्रॉलीवर ओटी रूममध्ये आणले जाते. ओटीमध्ये वस्तूंची ने-आण करण्यासाठी सुद्धा विशिष्ट मार्गांचाच वापर केला जातो. The flow of supplies should be from the clean core area through the operating rooms to the peripheral corridor. म्हणजेच स्वच्छ निर्जंतुक केलेल्या वस्तूंचा पुरवठा हा स्वच्छ भागातून ऑपरेशन रूम मार्गे कॉरिडॉरपर्यंत असावा. मळालेले किंवा वापरलेल्या वस्तू किंवा कपडे, ज्याला आपण सॉइल्ड म्हणतो, असे मटेरियल एकदा वापरल्यानंतर परत स्वच्छ क्षेत्रात प्रवेश करू नये. वापरलेले कपडे आणि कचरा गोळा करण्याचे क्षेत्र हे इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी कर्मचारी आणि रुग्णांच्या रहदारीच्या भागांपासून वेगळे असले पाहिजे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व प्रकारचे मार्ग वेगळे करण्यात आलेले आहेत. पेशंट्सचे मार्ग, स्टाफ आणि मटेरियल आत बाहेर ने-आण करण्यासाठीचे सर्व मार्ग वेगवेगळे आहेत आणि या पद्धतीने त्यांची डिझायनिंग केलेली आहे. याशिवाय अजून काही पॉईंट्स आहेत जे ओटीचे डिझाईन करण्यासाठी विचारात घेतले जातात. त्यातील पहिलं आहे व्हेंटिलेशन. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे कंटॅमिनेशन कमी करून योग्य व्हेंटिलेशन सिस्टम हे इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी मदत करते. ऑपरेटिंग रूममध्ये तापमान, बॅक्टेरियाची वाढ कमी करण्यासाठी आणि विजेचा वापर कमी करण्यासाठी 30 ते 60% ह्युमिडिटीसह 68 ते 73 डिग्री फॅरनहाईट म्हणजेच 20 ते 23 डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवले पाहिजे. हे तापमान ऑपरेशन करणाऱ्या टीमला कम्फर्टेबल असते आणि मोस्ट ऑफ पेशंट्स ते सहन करू शकतात. प्रत्येक ऑपरेटिंग रूममध्ये पेशंट्सच्या सेफ्टीसाठी स्वतंत्र तापमान नियंत्रण असणे आवश्यक असते, कारण ऑपरेशन प्रोसिजर दरम्यान अनावधानाने पेशंट्सला हायपोथर्मिया म्हणजेच अचानक थंडी वाजणे याचा जास्त धोका असलेल्या रुग्णांना उबदारपणा हा आवश्यक असतो. पुढचा पॉईंट आहे एमर्जन्सी सिग्नल्स. प्रत्येक ऑपरेशन सूट्समध्ये एमर्जन्सी सिग्नलिंग सिस्टम असावी, जी प्रत्येक ऑपरेटिंग रूममधून ॲक्टिवेट केली जाऊ शकते. ऑपरेटिंग रूमच्या दरवाजाच्या बाहेरील बाजूस प्रकाश दिसला पाहिजे,
आणि मध्यवर्ती नर्सिंग किंवा ॲनेस्थेशिया रूममध्ये बझर किंवा बेल वाजली पाहिजे. जेथे इमर्जन्सी आहे त्या ठिकाणी अलार्म बंद होईपर्यंत सिग्नल्स सुरूच ठेवावेत. सर्व कर्मचाऱ्यांना सिग्नल्स विषयी माहिती असणे आवश्यक आहे. सिग्नल्स कसा पाठवायचा आणि त्यास प्रतिसाद कसा द्यायचा हे दोन्ही माहीत असणे आवश्यक आहे. जीवघेण्या एमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये वापरासाठी मर्यादित अशी व्यवस्था, ॲडिशनल सहाय्यक कर्मचारी आणि इक्विपमेंट्स आणण्यातील अमूल्य वेळ वाचवते. हे आहेत नेहमी वापरले जाणारे काही एमर्जन्सी कोड्स, जसे की कोड रेड. हे त्या एरियामध्ये आग लागल्यावरती ॲक्टिवेट केले जातात. कोड ब्लॅक, बॉम्ब किंवा संशयास्पद काही वस्तू आढळून आली तर त्या वेळेस कोड ब्लॅक ॲक्टिवेट केला जातो. कोड येल्लो, एखादा पेशंट मिसिंग असेल तर कोड येल्लो ॲक्टिवेट करतात. कोड ब्ल्यू, ओ टीमध्ये कोणाला जर हार्ट अटॅक आला किंवा दुसरी कोणती मेडिकल एमर्जन्सी जर उद्भवली तर हा कोड ॲक्टिवेट करतात, कोड ब्ल्यू. अशा प्रकारे विविध फॅक्टर्स असतात जे ओ टीचे डिझायनिंग करताना पेशंट्स आणि स्टाफची सुरक्षा लक्षात घेऊन फॉलो केले गेले पाहिजेत. पुढे आपण ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये कोणकोणते भाग येतात ते पाहूयात. ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये रेस्ट रूम, चेंजिंग रूम, स्टोरेज, टीचिंग रूम, रिसेप्शन आणि ऑपरेटिंग रूम यांचा समावेश होतो. आता आपण ऑपरेटिंग सूट विषयी बघूया. हे डिपार्टमेंटचे फंक्शनल युनिट असते. या एरियामध्ये ॲनेस्थेशिया रूम, क्लीनअप प्रिपरेशन रूम, स्क्रबअप रूम, ऑपरेशन थिएटर, स्ल्यूज रूम आणि एक्झिट बे असे एरिया असतात. आपण या अगोदर जसे पाहिले त्याप्रमाणे विभागातील सर्व वस्तूंची ने-आण ही स्वच्छ ते घाणेरड्या भागापर्यंत अशी केली जाते. याच्या उलट मार्गाने कधीच केली जात नाही. पेशंट्स विषयी पाहूया. पेशंट्सला कॉरिडॉरमधून ट्रान्सफर बेद्वारे विभागात प्रवेश करतो. तेथे त्यांना वॉर्डच्या बेडमधून थिएटरच्या ट्रॉलीवरती उचलले जाते. यानंतर ते एकतर होल्डिंग एरियामध्ये प्रवेश करतात किंवा डायरेक्ट ॲनेस्थेशिया रूममध्ये दाखल होतात. शेवटी ते थिएटरमध्ये प्रवेश करतात जेथे ऑपरेशन केले जाते. सर्वांचा प्रवास हा अधिक स्वच्छ एरियाकडे होतो. पहिल्या एरियापेक्षा पुढच्या एरियामध्ये स्वच्छता ही अधिक राखलेली असते. एकदा जखम बंद केली आणि ड्रेसिंगने झाकल्यानंतर पेशंटला अधिक डर्टी एरियाजद्वारे वॉर्डमध्ये दाखल केले जाते. एक्झिट बे, रिकव्हरी आणि हॉस्पिटल कॉरिडॉरद्वारे वॉर्ड असा पेशंट प्रवास करतो. आता आपण इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंट विषयी माहिती घेऊया. हे विभागाच्या बाहेरून स्वच्छ स्टोअर रूममध्ये आणले जातात. थिएटरमध्ये स्टराईल सप्लाईज युनिटद्वारे प्रीपॅक्ड स्टरलाइज्ड ट्रेमध्ये उपकरणे पुरवली जातात. शेवटी ते स्क्रब नर्सच्या ट्रॉलीवर वापरण्यासाठी तयार थिएटरमध्ये पाठवली जातात. ऑपरेशन झाल्यानंतर वापरून घाण झालेले इन्स्ट्रुमेंट्स, लिनन म्हणजेच कपडे आणि इतर कचरा स्लूज रूममध्ये काढले जातात आणि योग्य प्रकारे पॅकेज केल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. यानंतर पोर्टर त्यांना डर्टी कॉरिडॉरद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी नेतात, जसे स्टरलायझेशन युनिट, लिनन डिपार्टमेंट किंवा बायोमेडिकल वेस्ट कलेक्शन एरिया. आता आपण ॲनेस्थेटिक रूमविषयी पाहूया. या रूममध्ये पेशंटला ॲनेस्थेशिया म्हणजेच भूल देऊन ऑपरेशनसाठी बेशुद्ध केले जाते. इथे ॲनेस्थेटिक मशीन, सक्शन मशीन आणि औषधांचे स्टोअर किंवा कपाट इथे ठेवलेले असते.
आता आपण ऑपरेशन थिएटरविषयी बघूया. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेटिंग टेबल हा मध्यभागी असतो. वेगवेगळ्या ऑपरेटिंग पोझिशन्समध्ये पेशंटला ठेवणे यासाठी अशा टेबल्सचा खूप उपयोग होतो. आता आपण ऑपरेटिंग लाईट्सविषयी माहिती पाहूया. थिएटरमध्ये सामान्यतः 2 ऑपरेटिंग लाईट्स असतात. लॅम्प्स हे सहजपणे हाताळले जातात. ऑपरेशनच्या वेळी लागणारा प्रकाश उपलब्ध करण्यासाठी लॅम्प्स आवश्यक असतात. ऑपरेशन करण्यासाठी चांगला प्रकाश आवश्यक आहे आणि सावली नष्ट करण्यासाठी 2 रूपांतरित कोनांमधून जखमेच्या प्रकाशाची रचना केलेली असते. बीन्स म्हणजेच ऑपरेशन झाल्यानंतर सगळे यूज्ड मटेरियल आणि इतर कचरा गोळा करण्यासाठी वापरतात. प्रत्येक थिएटरमध्ये कचरा गोळा करण्यासाठी कचरा, स्वॅब आणि लिननचे स्वतंत्र डिस्पोजेबल कंटेनर्स असतात. ऑपरेशन दरम्यान स्वॅब्स सेपरेट राहणे आवश्यक आहे, जेणेकरून स्वॅब्स काउंटिंग प्रोसेस सुलभ होते. ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत हे बीन्स तेथेच ठेवलेले असतात. प्रत्येक ऑपरेशनसाठी फ्रेश डिस्पोजेबल बॅग्स नेहमी वापरल्या जातात. त्यानंतर आपण रिकव्हरी एरियाविषयी पाहूया. या ठिकाणी ऑपरेशन झालेल्या पेशंटला शुद्धीवर येईपर्यंत ठेवले जाते. सामान्यतः कित्येक खाटांच्या जागेवर बनलेले, प्रत्येकास रिकव्हरी सुलभ करण्यासाठी आवश्यक उपकरणासह, उदाहरणार्थ ऑक्सिजन, सक्शन, कार्डियाक अरेस्ट किंवा ॲनेस्थेटिक एमर्जन्सीचा सामना करण्यासाठी आवश्यक आणीबाणी ट्रॉली इत्यादी व्यवस्था येथे असतात. आय होप तुम्हाला OT विषयीची माहिती समजली असेल. थँक्यू.